घरात नवनाथांचा फोटो आहे, मग हे 5 नियम पाळलेच पाहिजेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. प्रस्तावना आणि नवनाथांचे आगमन. घरात नवनाथांचा फोटो किंवा मूर्ती असणे म्हणजे साक्षात नवशक्तींचा वास असणे होय. नवनाथ हे आदिनाथांचे अंश मानले जातात. ज्या घरात मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि इतर नाथांची प्रतिमा असते तिथे नकारात्मकता टिकत नाही. मात्र या प्रतिमा ठेवताना काही शास्त्राधारित नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. अनेकदा आपण श्रद्धेपोटी फोटो लावतो, त्यातील ऊर्जेचा समतोल राखण्यासाठी शिस्त विसरतो. नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी केवळ भक्ती पुरेशी नाही, तर त्यांच्या तेजाला साजेसा आचार विचारही महत्त्वाचा ठरतो. आज आपण अशा 5 नियमांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्या घरातील सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि आवश्यक ठरतील. भाग 2. नियम 1. स्थापनेची योग्य दिशा. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे फोटोची दिशा. नवनाथांचा फोटो नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेला असावा. ही दिशा देवाऱ्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. फोटो लावताना तो भिंतीला पूर्णपणे चिटकवून न लावता त्यामागे थोडी जागा सोडावी. फोटो जमिनीपासून थोड्या उंचीवर असावा, जेणेकरून दर्शन घेताना आपली नजर देवाच्या चरणांकडे सहज जाईल. लक्षात ठेवा, फोटो कधीही दक्षिण दिशेला लावू नका, कारण ही दिशा यमराजाची मानली जाते. योग्य दिशेला लावलेला फोटो घरात सकारात्मक लहरींचे प्रक्षेपण करतो आणि घरातील सदस्यांच्या बुद्धीला सात्विक दिशा मिळते. दिशा योग्य असेल तरच साधनेचे फळ मिळते. भाग 3. नियम 2. अखंड स्वच्छतेचे महत्त्व. दुसरा नियम म्हणजे फोटोची आणि परिसराची स्वच्छता. नवनाथ हे वैराग्य आणि शौर्याचे प्रतीक आहेत. ज्या ठिकाणी धूळ किंवा जळमटे असतात तिथे सिद्धी टिकत नाही. दररोज सकाळी अंघोळ केल्यावर मऊ कापडाने फोटो पुसून घ्या. फोटोवर जुनी झालेली वाळलेली फुले किंवा हार कधीही ठेवू नका. यामुळे घरात क्लेश निर्माण होऊ शकतात. फोटोच्या आजूबाजूला किंवा टाकाऊ वस्तू ठेवणे टाळावे. स्वच्छतेचा अर्थ केवळ बाह्य स्वच्छता नाही, तर आपले मनही शुद्ध असावे. जिथे स्वच्छता आणि प्रसन्नता असते तिथेच गोरक्षनाथांसारख्या महान योगींचे वास्तव्य राहते. स्वच्छतेमुळे फोटोतील चैतन्य जागृत राहते आणि मनाला शांती मिळते. भाग 4. नियम 3. सात्विक नैवेद्य आणि धूप. तिसरा नियम आहाराच्या शुद्धतेशी संबंधित आहे. ज्या घरात नवनाथांची सेवा चालते तिथे सात्विकतेला प्राधान्य दिले पाहिजे. रोज सकाळी आणि संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. नाथांना गुळ खोबरे किंवा मलिद्याचा नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास दर गुरुवारी थोडासा नैवेद्य अर्पण करावा. उदबत्ती किंवा धुपाचा सुगंध घरात दरवळला पाहिजे, कारण सुगंधामुळे वातावरणातील सूक्ष्म नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. लक्षात ठेवा, ज्या घरात मांसाहार किंवा अंमली पदार्थांचे सेवन होते तिथे नवनाथांचा फोटो ठेवणे पूर्ण टाळावे किंवा अत्यंत कडक सोवळे पाळावे. सात्विक आहार आणि नैवेद्यामुळे घरातील अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि बरकत येते. भाग 5. नियम 4. मंत्र आणि नामस्मरण. चौथा नियम म्हणजे नामस्मरणाचे सातत्य. केवळ फोटो लावून उपयोग नाही, तर त्या प्रतिमेसमोर बसून दररोज किमान 10 मिनिटे नवनाथांचा मंत्र जप करावा. नवनाथांची आरती किंवा नवनाथ भक्तिसार पोथीचे वाचन करणे घरात अत्यंत शांतता निर्माण करते. मंत्रोच्चारामुळे घरातील भिंतींमध्येही सकारात्मक स्पंदने निर्माण होतात. जर तुम्हाला वेळ नसेल,
नवनाथांची नावे मनोभावे घ्यावीत. नामस्मरण केल्याने फोटोमध्ये असलेली गुरुशक्ती तुमच्याशी कनेक्ट होते. हे नियम पाळल्यास घरातील मुलांवर चांगले संस्कार होतात आणि संकटाच्या वेळी नवनाथांचे अदृश्य संरक्षण कवच तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहते. भाग 6. नियम 5. आचरण आणि संयम. 5 आणि अंतिम नियम म्हणजे घरातील व्यक्तींचे आचरण. नवनाथ हे शिस्तीचे आणि नीतिमत्तेचे भोक्ते आहेत. ज्या घरात वारंवार भांडणे, शिवीगाळ किंवा ज्येष्ठांचा अपमान होतो तिथे देवाची कृपा राहत नाही. घरातील वातावरण आनंदी आणि प्रेमळ ठेवण्याचा प्रयत्न करा. खोटे बोलणे किंवा कुणाचे तरी नुकसान करणे या गोष्टींपासून दूर राहा. नवनाथांचा फोटो तुम्हाला सतत चांगल्या कर्मांची आठवण करून देतो. संयम आणि शांतता राखल्यास या फोटोमधून मिळणारी ऊर्जा द्विगुणित होते. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हीच खरी नवनाथांची सेवा आहे. जेव्हा तुमचे आचरण शुद्ध असते तेव्हा नवनाथ महाराज स्वतः तुमच्या घराचे रक्षण करतात आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. भाग 7. फोटोच्या स्थितीचे भान. घरात फोटो ठेवताना तो सुरक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे. जर फोटोची फ्रेम तुटली असेल किंवा काच फुटली असेल तर असा फोटो घरात ठेवू नये. खराब झालेला फोटो त्वरित वाहत्या पाण्यात विसर्जित करावा आणि नवीन फोटोची स्थापना करावी. अनेक लोक जुने फोटो तसेच ठेवतात, ज्यामुळे घरातील प्रगती खुंटते. फोटोमधील देवाचे डोळे स्पष्ट असावेत आणि चेहऱ्यावर प्रसन्न भाव असावेत. उग्र रूपातील फोटो घराऐवजी मंदिरात लावणे. घरासाठी नेहमी सौम्य आणि आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेतील नवनाथांचा फोटो निवडावा. योग्य स्थितीतील फोटो घरातील सदस्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो आणि भीती दूर करण्यास मदत करतो. भाग 8. विशेष तिथी आणि सेवा. नवनाथांची सेवा करण्यासाठी काही विशेष दिवस अत्यंत फलदायी असतात. गुरुवार हा गुरुवारी पाळला जाणारा विशेष दिवस आहे. या दिवशी फोटोला अत्तर लावणे किंवा नवीन हार घालणे खूप प्रभावी ठरते. तसेच दत्त जयंती, नवनाथ जयंती किंवा पौर्णिमेला घरामध्ये विशेष पूजा करावी. या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन आरती करावी. यामुळे घरातील एकोपा वाढतो. जर तुमच्याकडे नवनाथांचा फोटो असेल तर वर्षातून किमान एकदा तरी नवनाथांच्या नावाने गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. ही सेवा थेट नवनाथांच्या चरणी पोहोचते. विशेष तिथीला केलेली भक्ती घराला आर्थिक संकटातून बाहेर काढते आणि दीर्घकालीन सुख समृद्धी प्रदान करते, असा भक्तांचा गाढा विश्वास आहे. भाग 9. फोटोसमोरची शांतता. नवनाथांचा फोटो असलेल्या खोलीत शक्यतो शांतता राखण्याचा प्रयत्न करावा. तिथे मोठ्या आवाजात गाणी लावणे किंवा गोंधळ करणे टाळावे. ध्यानधारणा करण्यासाठी फोटोसमोरची जागा सर्वोत्तम असते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे या फोटोसमोर उभे राहून दिवसाभरातील चुकांची माफी मागावी आणि उद्याचा दिवस चांगला जावा अशी प्रार्थना करावी. यामुळे मनावरचा ताण हलका होतो आणि शांत झोप लागते. ही एक छोटी पण प्रभावी सवय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. नवनाथांची दृष्टी तुमच्यावर आहे ही भावनाच तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखते. फोटोसमोरची शांतता तुमच्या अंतर्मनाला शक्ती देते आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते. भाग 10. उपसंहार आणि फलश्रुती. अशा प्रकारे जर तुम्ही हे 5 नियम मनोभावे पाळले तर नवनाथांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. दत्तगुरू स्वामी समर्थ महाराज, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी, नृसिंह सरस्वती महाराज आणि नवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने घरातील दारिद्र्य आणि दुःख कायमचे नष्ट होईल. नियमांचे पालन करणे म्हणजे देवाप्रती आदर व्यक्त करणे होय. श्रद्धा आणि संयम ठेवून केलेली सेवा कधीही वाया जात नाही. तुमच्या घराला एक पवित्र तीर्थक्षेत्र बनवा आणि नवनाथांच्या ऊर्जेचा अनुभव घ्या. हे नियम पाळल्याने केवळ तुमचीच नाही
तर तुमच्या येणाऱ्या पिढीचीही प्रगती होईल. अलख निरंजन आदेश. नवनाथांच्या या दिव्य मार्गदर्शनामुळे तुमचे जीवन प्रकाशमय हो आणि सर्व अडथळे दूर होत